नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कुणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. घराची शांती, सुख समृद्धी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्या स्वामी समर्थांचे सोपे उपाय आणि प्रभावी उपाय तर आजचे बघूया. तर गुरुवारचा सोपा उपाय, स्वामी उपाय. घर शांतीसाठी गुरुवार सकाळी स्नान करून स्वामी समर्थांच्या फोटो समोर दिवा लावा. तूप किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती, धूप 5 वेळा मनोमन स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. नंतर 11 माळी जप करा. घरातील ताणतणाव कमी होतो, वातावरण शांत होते. दुसरा आहे मिठाचा उपाय, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. तर गुरुवार किंवा सोमवारी घर साफ करताना पाण्यात आपल्याला 1 मूठ खडे मीठ टाकून आपल्याला घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. भांडण, बेचैनी, अशांतता या मिठाच्या उपायाने खूप कमी होते. तिसरा आहे स्वामी नाम. स्वामी नामाचा दिवा आपल्याला सायंकाळी रोज संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान दिवा लावताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. स्वामी, तुमच्या कृपेने आमच्या घरात शांती नांदो. मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा या आपल्या दिव्यामुळे आपल्या घरात खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण होतं. घरासाठी छोटा मंत्र जप आहे. आपल्याला रोज किंवा गुरुवारी 108 वेळा, माळ नसेल तरी चालेल, ओम श्री स्वामी समर्थाय नमः हे मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचं आहे. रोज किंवा गुरुवारी शक्य असेल तेव्हा. घरातील दोष, भीती, अस्थिरता कमी होते. हा उपाय सुद्धा खूप प्रभावशाली आहे, नक्की करा. प्रसादाचे नियम काय आहेत? गुरुवारी आपल्याला कोणताही गोड पदार्थ करा. साखर, पेढा, गूळ आधी स्वामींना दाखवा, मग घरात सर्वांनी घ्या. घरात प्रेम आणि एकोपा वाढतो. तर हे उपाय आपल्याला खूप श्रद्धेने करायचा आहे, घाईने करायचं नाही. वाईट बोलणे, राग हा गुरुवारी करणे टाळायचा आहे. स्वच्छता आणि शांत मन फार गरजेचं आहे. उपाय आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करून जावा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.